एक्झिबिशनची तयारी चालू आहे. काही नवीन स्टॉक आला आहे, तो मी सगळं अरेंज करते आहे. प्रवीण आणि मी आम्ही एक्झिबिशन 11 आणि 12 जानेवारीला होतं आणि एक 4 दिवसापूर्वीच माझ्याकडे नवीन स्टॉक आला. तुम्ही बघू शकता ह्यावेळी भन्नाट स्टॉक आला होता. कांथावर्कमध्ये अतिशय सुंदर असे सिल्क फॅब्रिकमध्ये कलर्स होते. वेगवेगळ्या प्रकारमध्ये कांथावर्क, मोडाल सिल्क, त्याच्यानंतर बरेच सिल्कमध्ये वेगवेगळ्या साड्या ज्या खूप नवीन आत्ता आल्यात मार्केटमध्ये. अशा सगळं कलेक्शन आलं होतं. हे सगळं नवीन कलेक्शन मी अरेंज करत होते. एक्झिबिशनसाठी सगळी तयारी करत होते. साड्या सॉर्ट आउट करत होते, टॅगिंग करत होते आणि सगळं हे काम चालू होतं. बघू शकता सगळा पसारा इथे पडला आहे. मी, प्रवीण आणि आम्हाला मदत करायला अर्था. तर इकडे सगळं साड्यांचं सॉर्ट आउट करून झालं, सगळं सेग्रिगेट केलं. काही नवीन स्टॉक, काही नवीन साड्या मी याच्यात ॲड केल्या आणि फायनली अशी ही एक्झिबिशनची तयारी सुरू झाली. इथे अर्थात सिल्कचा माझा हा लोगो साडीला, नवीन स्टॉकला, नवीन साड्यांना लावायचं काम प्रवीणने केलं आहे आणि हे सगळं बॉक्सेस रेडी आहे. हे बघा 4 पिशव्या रेडी झाल्या आहेत. न्यू स्टॉक पण ह्याच्यात ॲड केला आहे आणि आता फायनली मी चालली आहे शनिवारी 11 जानेवारी सकाळी 11 ते रात्री 9पर्यंत मुलुंड मराठा मंडळ हॉल इथे. प्रमुख पाहुण्या म्हणून मृणालताई चेंबूरकर होत्या, ज्या स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सिरियलमध्ये माई हे कॅरेक्टर प्ले करतात. त्यांच्या हाती तुळजाभवानी आईचं पूजा करण्यात आली, दीप प्रज्वलन झालं आणि मग स्टॉलला सुरुवात झाली. इथे स्टॉल अरेंज करायचं काम मी आणि प्रवीण करतो आहे आणि इथे प्रवीण काही आमचं डिस्प्ले लावायचं होतं, त्याच्यामुळे त्याची तयारी तिकडे सुरू होती. मला प्रवीणची खूप हेल्प होते. म्हणतात ना, प्रत्येक पुरुषाच्या मागे त्याच्या स्त्रीचा हात असतो, पण माझ्या मागे माझ्या नवऱ्याचा हात आहे. रादर त्याचा खंबीर पाठिंबा आहे. त्यामुळेच मी हे सगळं करू शकते. त्याची सपोर्ट, माझ्या मुलीचा सपोर्ट, आईवडिलांचा आशीर्वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ माऊलींचा कृपा आशीर्वाद. यामुळे ह्या क्षेत्रात मी उतरले. नोकरी गेल्यानंतर डिप्रेशन झालेली मी, मग यूट्यूबपासून सुरुवात आणि आता ह्या व्यवसायात आले. खूप शिकायला मिळतं आणि ह्या सगळ्यांच्या साथीमुळे मी हळूहळू एक एक पाऊल टाकते. डिस्प्ले सगळं अरेंज केला आणि मला असं होतं की जेवढा नवीन स्टॉक आहे किंवा ज्या सुंदर सुंदर साड्या आहेत ह्या जास्तीत जास्त दिसण्यात याव्या आणि म्हणून असा हा डिस्प्ले लावण्यात आला होता आणि हे सगळं प्रवीण अरेंज करत होता आणि अशा प्रकारे साड्यांचा डिस्प्ले पूर्ण टेबलवर आम्ही लावून घेतला. छान पाठीमागे डिस्प्ले करून घेतला आणि तेव्हा सकाळी 10 सव्वा 10 झाले होते आणि 11चं टायमिंग होतं एक्झिबिशनला आणि सगळे येत होते. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल. त्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. गेले काही दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करते की माझ्या अर्थात सिल्क या साडी ब्रँडचं एक्झिबिशन आहे. कुठे आहे, कधी आहे, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि आज तो दिवस आला आहे. आज आहे 11 जानेवारी शनिवार आणि आज पहिला दिवस एक्झिबिशनचा. तर हे एक्झिबिशन आहे सप्तरंग इव्हेंट्स आयोजित मराठा मंडळ हॉल, जो मुलुंड ईस्टला केळकर कॉलेजच्या जवळ आहे, तिकडे आहे आणि आता मी तिथेच आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे मराठा मंडळ हॉलचा एंट्रन्स आहे आणि आता मी जाते आहे माझ्या स्टॉलकडे. माझा स्टॉल नंबर आहे 53 आणि माझ्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या हँडलूमच्या सिल्कच्या साडीज पाहता येतील. मराठा मंडळ हॉलच्या 3ऱ्या गेटमधून जेव्हा आपण आत एंटर करतो तेव्हा त्या एंटर केल्यानंतर जो समोरच स्टॉल आहे, स्टॉल नंबर 53 हा माझा स्टॉल आहे. इथे मला क्योंकि सास बहू थी मधली तुलसी आठवते, त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला बोलवते आणि हा आहे माझा स्टॉल. प्रवीणचं डिस्प्लेचं काम चालू आहे. शूटिंगसाठी मला मदत ह्या 2 दादांनी केली होती. थँक्यू सो मच. आणि अशा प्रकारे डिस्प्ले इथे माझा लागलेला आहे. बघू शकता एक नवीन छान सुंदर सुंदर साड्या वेगवेगळ्या कलेक्शनमधल्या तुम्हाला माझ्या अर्थात सिल्क या साडी ब्रँडमध्ये पाहता येतील. तुम्हाला जर ह्या साड्यांपैकी काही साड्या आवडल्या असतील, विकत घ्यायच्या असतील, तर उद्या 12 जानेवारी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत एक्झिबिशन आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. येऊन माझ्या स्टॉलला भेट देऊ शकता. 53 नंबर माझा स्टॉल आहे आणि जर तुमची एखादी साडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की विकत घेऊ शकता. कस्टमर्स यायला सुरू झाले होते. त्याच्यामध्ये माझ्या काही मैत्रिणी होत्या, काही फ्रेंड्स होते आणि कस्टमर्स होते. प्रत्येक जणांना माझं कलेक्शन खूप आवडत होतं. तुम्ही त्यांचे रिव्ह्यूज आता नक्कीच ऐकू शकता. कशी वाटली साडी? खूपच सुंदर. मला पोचमपल्लीची साडी खूप दिवसापासून हवी होती. या मॅडमकडची साडी खूपच सुंदर आहे. त्याचं टेक्स्चर पण खूप छान आहे आणि फॅब्रिक पण खूप छान आहे. थँक्यू सो मच. आताच घेतले त्यांच्याकडून. थँक्यू.
कलेक्शन आहे आणि मी ही घेतली आहे आणि पण इकडे तुम्हाला दिसत असेल सुंदर कलेक्शन आहे सगळं, पण मला आवडलेली ही आहे. तुम्ही पण या. 53 सॉरी स्टॉल नंबर 53 आहे. प्लीज विजिट करा. तर मी घेतली आहे, तुम्ही कुठली घेतात या आणि नक्कीच सिलेक्ट करा तुमची आवडली साडी. आज साड्यांचं कलेक्शन तर खूप सुंदर आहे, कलर तेवढं सुंदर आहे. मला ही साडी आवडली खास करून. छान पार्टीवेअर टाईप आहे, मोडाल सिल्क आणि मोडाल सिल्क आणि प्रॉपर व्यवस्थित बसणाऱ्या साड्या किंवा फुगणाऱ्या नाही आहेत आणि कलर खूप सुंदर आहे. ते आज मुलुंडमध्ये 11-12 या 2 दिवशी एक्झिबिशन आहे. सकाळी 11 ते रात्री 9. तर तुम्ही मुलुंड ईस्टला मराठा मंडळामध्ये या. स्टॉल नंबर आहे 53. अर्थात साडी अर्थात सिल्क साडीला विजिट. थँक्यू. भेट देऊ शकता, नाही तर त्यांचं इंस्टा पेजला तुम्ही फॉलो करू शकता. थँक्यू. मावशी साडी कशी वाटली? साडी खूपच छान आहे, मला ही फारच आवडली. थँक्यू. तर असा होता हा आजचा एक्झिबिशनचा पहिला दिवस आणि खूप छान गेला. खूप मस्त सगळे कस्टमर्स होते. सगळ्यांना साड्या खूप आवडल्या. खूप वेगवेगळ्या व्हेरायटीचे कलेक्शन्स, फॅब्रिक आणि डिझाईनमध्ये साड्या आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्या ट्रेंडी साड्या रिजनेबल रेट्समध्ये आणि खूप व्हेरायटीमध्ये पाहायच्या असतील, विकत घ्यायच्या असतील, संक्रांतीची साडीची खरेदी करायची असेल, तर माझं अर्थात सिल्क या साडी ब्रँडच्या स्टॉलला, म्हणजे स्टॉल नंबर 53 जे आहे मुलुंड पूर्व मराठा मंडळ हॉल इथे, नक्की माझ्या स्टॉलला भेट द्या आणि तुमच्या साड्यांची खरेदी करा. सगळ्यांना साड्या खूप आवडल्या. रिव्ह्यू तुम्ही पाहिलाच असेल. लवकरच मी या सगळ्याचा रिव्ह्यू यूट्यूब आणि माझं इंस्टाग्राम चॅनल जे नाव आहे अर्थात सिल्क या पेजवर टाकणार आहे. नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि तुम्हाला या साड्या विकत घ्यायच्या असतील, पाहायच्या असतील, तर खाली जो नंबर दिला आहे 9167792009 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. उद्या 12 जानेवारी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत एक्झिबिशनचा दुसरा दिवस मराठा मंडळ हॉल मुलुंड येथे. नक्की माझ्या स्टॉलवर या आणि माझ्या स्टॉलला भेट द्या. दुसरा दिवस पुन्हा घेऊन मी तुमच्यासमोर येईन. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.